तर दादासाहेब काय आहे म्हणजे आपला ह्यो ग्रामसेवक आहे नव भाऊसाहेब. तर त्यानं जो काय खर्च केलेला हाय त्याचा मी कंप्लीट अभ्यास केलेला आहे. त्याच अहो असं काय करतायचा आईला हे म्हणजे लय होत आहे. हा म्हणजे आम्ही एक सांगायचं असतोय आणि तुम्ही म्हणजे तर हे आपलं दादासाहेब काय आहे की हे हॉस्पिटल नवं आपलं आहे नवं म्हणजे त्याच्यावर जो खर्च झालेला आहे तो जो खर्च आहे तो आपला भाऊसाहेब बाई बसलंय बघा कसं घाबरू. सरपंच काय म्हणावं का काय तुम्हाला काय म्हणावं ते सरपंच काय चाललंय काय? तर हा जो खर्च आहे हा लफाडा बघतोय बर का आमचं लक्ष आहे म्हणलं. तुमच्या पुढं काय काजू ठेवल्यात बदाम ठेवल्यात खावा की जणू. कसं असतं मर्दानी खाल्लं का नाही रग वाटती जणू रग वाटती. घेऊ 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 सरपंच बस झालं. तर हा भ्या 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 म्हणजे काय म्हणायच तरी काय तुम्हाला? अहो काय डोसकं बिस्कं फिरलंय की काय तुमचं का तमाशा लावलाय? तमाशा नाही बरं याला लावणी म्हणतात लावणी आणि ती बी साधी नव बैठकीची लावणी. ऐका कारभारी दबान होऊ द्या दमान होऊ द्या दमान. अंग भिजल घामान कारभारी दमान होऊ द्या दमान होऊ द्या दमान. अंग भिजल घामान. मी काय म्हणतो हा विषय म्हणजे कसा आहे सांगतो. हा कोण्या गावाच आलं पाखरू पुण्या गावाच आलं पाखरू बसलो डौलात सरपंच आणि खुदू खुदू हसतय गालात बसलय डौलात आणि खुदू खुदू हसतय गालात बसलय डौलात आणि खुदू खुदू हसतय गालात. बस झालं आता. तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंग महाल. नका सोडून जाऊ रंग महाल. नका सोडून जाऊ रंग महाल. नका सोडून जाऊ रंग महाल.